ती तुलाही माहितीये विराज सर आणि तू बेस्ट कपल नाही आहात यार. असा नवरा नकोच तुला, नकोच. हो का? मग कसा नवरा पाहिजे मला? समीर सारखा. निकी, निकी, तुला काय वेळ लागलाय का? काही काय बोलतेस? आणि प्लीज प्लीज समीर प्रकरणावरून आधीच घरात काय गोंधळ झालाय माहितीये ना तुला. आणि कोणी हे सगळं ऐकलं तर? चल चल, मी नाही घाबरत कोणाला, बिकॉज मी खरं ते बोलतेय. दी, तू आणि समीर एकमेकांना करेक्ट सूट करता. म्हणजे तुम्ही दोघंही सेल्फलेस आहात. आज पण जेव्हा पालखी विराज सरांच्या खांद्यावरनं निसटली, तो कसला हिरो सारखा धावून आला आणि पालखी सावरली. बघितलंस ना? आज जेव्हा तुम्ही पूजेला बसला होतात ना, तुम्ही खरंच खूप सही दिसत होता. तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर वाटता, तू आणि विराज सर नाही. तू कसला केअरिंग आहे ग, अजिबात कनिंग नाहीये. त्याचे डोळेच खूप इनोसेंट आहेत. अरे हा बाप्पाचा प्रसाद आहे. त्याची इच्छा असेल तर भेटणं होईलच आणि ज्याचं त्याच्या वाट्याला जाईलच. आता आज जे काही झालं त्यानंतर आपली भेट कधी होईल की नाही माहित नाही ना. आणि खूप दिवस हे प्रसादाचं फूल माझ्याकडे होतं ना, त्यामुळे आता तुमच्या जवळ राहू द्या. दी, तुझं आणि त्याचं लग्न झालं ना, तर आज जशी फेक आहेस ना तशी नाही, जेन्युइनली हॅपी राहशील. निकी बास. दी, गप्प गप्प राहायचं. आता काही बोलायचं नाही. हा विचार, हा विषय इथेच थांबवायचा. आता इथे जे बोललीयस ना ते इथेच विसरून जायचं, कळलं? दिदे, काय पुढचं काम कर ना. बटाटे सोल करतीये ना. तुला सकाळी एक लिस्ट करायला सांगितली होती, केलीस? काय चाकचूक करतेस ग? सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला कोणाकोणाला बोलवायचं याची लिस्ट करायला सांगितली होती, केलीस? नाही केली. मग सकाळपासून केलं काय महाराणीने? पोरगी आहे, खायला कार आणि भुईला भार आहे नुसती. आई कशाला चिडतेस त्याच्यावर? विसरली असेल. मी काढतो लिस्ट आणि सगळ्यांना मोबाईलवर आमंत्रणही पाठवतो. बाई बाई बाई, दिदे जरा बघ सूर्य कुठे उगवलाय ते. नशीबच आमचं नाही. त्या पोरीच्या मागे मागे फिरण्या वाचून तुला वेळ नसतो ना, म्हणून विचारलं. पूर्वेलाच उगवलाय. नावं सांग काय काय लिहायचे. ली. सरमळकर. काय गरज नाही. त्या माणसाने कुठे बोलवलं आपल्याला? मोगऱ्यांचं नाव ली. पहिलं नाव मोगऱ्यांचं ली. ते शिंदे, भिंगे. हा त्यांनाही बोलव. ते म्हातारा म्हातारी आणि त्यांची लहान पोरगी, दोन मोठींची तर लग्न झाली आहेत. त्या काही येणार नाहीत. लग्न ठरलंय माझ्या मुलीचं. तुझ्यासारख्या अशा 100 सडक छाप लोकांना ना विकत घेईल माझा जावई. काय रे समीर, त्या गरीबडीची आई म्हणत होती माझ्या लेकीचं मोठ्या घरात लग्न ठरलंय म्हणून. कोण आहे कोण एवढा श्रीमंत? हा, कोणाला गटवलंय या माई लेकीनं? काकडेंना बोलवायचं आहे का? अरे विषय कशाला बदलतोय? तुला तर चांगलंच माहित असेल ना, मग सांग ना. कोण आहे कोण एवढा हिरे मोती उधळणारा?
का उगाच आपलं काहीतरी बोलत होती खोटारडी कुठची? आई खोटारडे नाहीयेत, खरंच हिरे मोती उधळणारा मिळालाय. मी ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करतो त्या रेस्टॉरंटचे मालक विराज कामत. आई माझ्या भोया अर्पिताला त्या समीरनं माझ्यापासून दूर केलं तर वहिनी या विचाराने सुद्धा नाही नाही हो, अहो असं काही नाही होणार. विराज सर, हो तुम्ही आज बघितलत ना, सगळ्यांच्या दबावामुळे ते झालं. आणि देवाधर्माच्या बाबतीत आपण पण काही बोलू शकत नाही हो. नाही पण आमची अर्पिता खूप समजूतदार आहे ना, मर्यादा सोडून नाही वागणार ती. पण वहिनी विषयाची परीक्षा का घ्या? मी म्हणतोच आहे माझा विश्वास आहे अर्पितावर, पण तो समीर नाही, तसा मुलगा चांगला आहे पण मोह झाला तर भले भले अडकलेत ना वहिनी. नाही मी फक्त काय म्हणतोय, ए पोरांनो तिकडे खेळा रे, जा तिकडे. वहिनी आपण त्या दोघांना एकमेकांच्या संपर्कात नाही येऊ दिलं, बेटर नाही का होणार? हा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट पटते ना की माझा विश्वास आहे अर्पितावर. मी काही तिच्यावर संशय नाही घेत आहे. पण समीर मी हे जे काही म्हणतो ना ते अर्पिताच्या सेफ्टीसाठी म्हणतो. महिनी पटतंय ना तुम्हाला? हो हो येतंय हो, माझ्या लक्षात येते. एवढं कराल वहिनी? मी इथे नसताना तुम्ही त्या समीरवर अर्पितावर लक्ष ठेवाल. आणि वहिनी तुमच्या जरा जरी लक्षात आलं ना की मी इथे नसल्याचा तो समीर गैरफायदा घेतोय, मला पटकन एक कॉल करा. वहिनी आपण दोघं मिळून अर्पिताला प्रोटेक्ट करायला हवं. अहो नाही नाही सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही म्हणताय ना तसं मी डोळ्यात तेल घालून अगदी बारीक लक्ष ठेवेल समीर अर्पितावर. थँक्यू वहिनी, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. वहिनी इथून पुढे तुम्हाला ज्या ज्या वेळेला जे जे लागेल ते सगळं तुमचा भाऊ पूर्ण करेल. या भावाची साथ आणि पैशांची मदत हा भाऊ तुम्हाला नेहमी करेल. नाही नाही हो सर, हो माझं कामच आहे अर्पिताची काळजी घेणं. आणि तुम्ही निर्धास्त राहा, मी अर्पितावर बारीक लक्ष ठेवते. बरं सर, येऊ मी? नाही तुम्हाला पण उशीर होत असेल ना? हा हो हो प्लीज. आता मी इथे नसलो अर्पिता तरी मी इथेच असेन. तुझी प्रत्येक हालचाल बघेन. चालता बोलता सीसीटीव्ही लावलाय मी तुझ्या मागे. हर हर महादेव. विराज कामत, तुझे बॉस, तुझे सर ते खरंच? काकड्यांना बोलवायचंय का? असं कसं म्हणजे? अरे ते कुठे, ही गरीबडी कुठे, ते कुठे भेटले आणि कुठे सोडलं? नाही अरे असं कसं, सांग ना. ते आज तिकडे पालखीलाही होते. सर खरं तर अर्पिता आणि त्यांच्या हातून पूजा होणार होती, पण कोण काय तू गेलास पुढे पुढे करायला? अगं नाही, ती पालखी त्यांच्या खांद्यावरनं घसरली आणि मी खांद्यात. ते माहिती, पुढचं सगळं माहिती, होते मी तिथे. अरे पण तुला नाही म्हणायला काय झालं होतं? अरे एवढं वाईट वाटलं असेल तुझ्या सरांना. तर काही वेळ लागलाय का तुला, मूर्ख कुठचा? त्या अर्पिता बरोबर फिरत होतास, सगळ्यांसमोर मिरवत होतास. याचा जर त्यांना राग आला असेल तर तुला नोकरीवरून काढून टाकलं तर? अरे काय आजकाल काही गाण ठेवली होतीस का तू? अरे तुझ्या पगारावर घर चालतं, नाहीतर काय? असं कसं काय मूर्खासारखा वागू शकतोस रे? आणि इतर वेळी घरात आम्हाला अक्कल शिकवतोस ना, मग त्यावेळी तुझी अक्कल कुठे गेली होती? का त्या मुलीला बघून रडला? समीर तुला सांगून ठेवते, ती पोरगी नाही सुरुंग आहे, सुरुंग. एक ठिणगी पडली ना तर अख्खं घर पेटेल. तुला सांगून ठेवते, अशा पोरींपासून ना लांब राहायचं.
ते मला आठवत आहेत, ती नावं काढली आहेत मी. अजून काही लिहायची असतील तर सांग. ठेव त्या टेबलवर. तुला बोललो ना इंटरफेअर करू नको माझ्या कामात. चलते तू दे ना मला काय ते दार उघड. चेंज करतोय रे ब्रो. आई हा नक्की कुठे काम करतो का? नाही, मी 4 वेळा विचारलं, काही बोलला नाही मला तो. तुला काही बोललाय का? नाही बोलला आणि मी विचारायला जाणार पण नाही. मग विचारायला नको का आई आपण? काय गरज आहे? अरे बिझनेस करतोय तो, काही तंत्र असतील बिझनेसची, नसतील सांगायची. त्याचे उद्योग माहिती आहेत ना तुला? नाही, त्याच्या मागच्या बिझनेसचं कर्ज फेडतोय आपण अजून. ऐकतोय सगळं. हो, तुला ऐकू यावं म्हणूनच बोलतोय. काही बोलायला नको का? काही गरज नाही. आणि तू तुझं वागणं सुधार आणि आपली नोकरी वाचव. सरांच्या बायको बरोबर तू पूजेला बसलास. तो माणूस ना आता डूब ठेवून असणार. आणि आतापर्यंत तू जे काही सांगितलंयस ना तुझ्या सरांबद्दल, त्याच्यावरून तरी तो माणूस मला खूप डेंजर वाटतो बाबा. काय माहित आज काय ते बोलले नसतील, पण त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी आलं असणार रे. अरे समीर, कधी वार करतील ना कळणार सुद्धा नाही आहे तुला. तेव्हा सांभाळून. आणि त्या पोरीपासून जरा 4 हात लांब. तुझी अर्पिताशी वाढत असणारी मैत्री तुझी चूक आहे समीर. इथून पुढे एकदा जरी बाउंड्री ओलांडलीस ना समीर, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. आज यायला उशीर झाला. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी करायची, नाहीतर तुझं रेजिग्नेशन मला दे. सर, मला फक्त आजच्या दिवस उशीर झालाय. रेजिग्नेशन देणं इतपत मोठी चूक झाली आहे का माझ्याकडून? नाही, रेजिग्नेशन घेण्यात ती मोठी चूक नाहीच आहे. पण तुला नेमक्या कुठल्या चुकीची शिक्षा होते याचा विचार कर. तुला जर ती चूक कळली तर ती सुधार, नाहीतर यापेक्षा मोठी शिक्षा होऊ शकते. अर्पिता आलात? चला चला पटकन आवरून घ्या, आपल्याला बाहेर जायचंय. आई तुम्ही पण पटकन आवरा, आपल्याला आजच लग्नाच्या खरेदीला जायचंय. काय लग्नाची खरेदी आजच? नाही पण विराज सर तर. हो ना, खर्च कोण करणार? अहो खर्च करणार विराज सरांचं हे क्रेडिट कार्ड. काय? हे तुझ्याकडे कसं काय आलं? कसं आलं म्हणजे? त्यांनी स्वतःहून दिलंय मला खरेदीसाठी. आणि ते म्हणाले माझी अजिबात वाट बघू नका, आणि उद्या नाही आजच जायचंय, दुकानात फोन करून ठेवतो म्हणाले. अगं बाई, किती मोठ्या मनाचे आहेत ना. नाही म्हणजे 4 दिवसाच्या ओळखीवर तुला ते कार्ड. हा कार्ड तुला देऊन गेले. अहो आई एवढंच नाही, ते म्हणाले बिंदास तुम्हाला हवी ती खरेदी करा, आपण एकच कुटुंब आहे असं समजा. हो बाई, अशी दानत हवी बघ माणसाची. नाही नाही आई, म्हणजे बरोबर आहे तुझं, पण त्यांनी हे सांगितलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला. म्हणून आपण काय लगेच नाही, म्हणजे मला बरोबर नाही वाटत आहे. आपण त्यांच्या येण्याची वाट बघूया ना. कसं आहे, त्यांचा पैसा त्यांच्या हाताने खर्च होऊ देत. अगं अर्पिता, हे कार्ड म्हणजे त्यांचा हातच आहे. हो ना, आणि ते एवढं ते कार्ड देऊन गेलेत म्हटल्यानंतर त्यांचा मान नको का राखायला? नाही आई, अगं त्यांची खर्च करण्याची पद्धत वेगळी आहे, आपली वेगळी आहे, त्यामुळे नकोच. तू ना प्रत्येक गोष्टीचं बाऊ करते. आई अगं, तुला मुद्दाच कळत नाहीये. प्रश्न तत्वाचा आहे की नाही? दादा तू सांग ना. बाबा तुम्ही सांगा, तुम्हाला तरी पटतंय का हे?
अर्पिता, नाही मला तुझं म्हणणं कळतंय, पण एकदा असा विचार करून बघ की आपण फार ठराविक पद्धतीने आयुष्य जगत आलोय. त्यामुळे या सगळ्याची आपल्याला सवय नाही अर्पिता. पण मोठ्या लोकांच्या जगात हे सगळं खूप नॉर्मल असेल ना. हू नोज. आणि कल्याणी काय स्वतःहून त्यांच्याकडे त्यांचं कार्ड मागायला गेली नव्हती. त्यांनी आपणहून त्यांचं कार्ड कल्याणीला दिलं. सो त्यांचं अप्रुव्हल असेलच ना. एक्झॅक्टली. तर त्यांनीच हे सगळं सांगितलंय ना. आता त्यांच्या सजेशन प्रमाणे आपण नाही ऐकलं तर त्यांना आवडणार आहे का हे? आई आता हे तरी आपल्याला सांभाळायलाच हवं ना. नाही तर उद्या काय म्हणतील की इतक्या गडबडी सुद्धा मी सगळी अरेंजमेंट करून गेलो आणि यांनी काहीच केलं नाही. बरोबर दिसतं का ते? हो पण हे बघा, आता तुम्ही मोडता घालू नका. तुम्हीच मला सांगा की तुम्ही सांगितलं ना त्यांना की त्यांच्या त्या मोठ्या आलिशान हॉलमध्ये लग्न न करता आपल्या ह्या चाळीच्या अंगणात लग्न करायचं म्हणून. आणि त्यांनी ते मान्य केलं ना. त्यांनी तडजोड केली ना. मग आपण पण त्यांच्या कलेने घ्यायला नको का आता? अर्पिता, मला असं वाटतं की तुझी आई बरोबर बोलते. काय आता जवळजवळ तुमचं लग्न ठरलंच आहे, त्यामुळे मला यात काही गैर वाटत नाही. आता जावई बाबू मुंबईत नाहीये, आपण एक एक कामं मार्गी लावूया ना. हं? फक्त तुम्हा दोघींना माझं एकच सांगणं आहे काय की आपली गरज आणि अंथरूण बघून माणसाने पाय पसरावेत. मी पैसे आहेत म्हणून कसंही उधळू नका प्लीज. चला ठरलं, आज आपण लग्नाच्या खरेदीला जातोय. कल्याणी, त्यांनी दुकानाचं नाव काय सांगितलंय का? हो, कला मंदिर. कला मंदिर. आज इतक्या लवकर साड्यांची खरेदी? अरे कसं आहे, सुपारी फुटण्याचा कार्यक्रम आता 4-5 दिवसांवर आलाय. साखर नाही टाकली? त्यात बायकांना त्यांची तयारी करायला वेळ हा द्यावाच लागतो. बिन आईची लेक माझी, तिच्या औषध कसलीच कमतरता नसायला हवी. दुसरं म्हणजे आज सकाळपासून माझ्या मुलीचा मूड ऑफ झालाय. बघ समीर, मी तुला बोललो होतो मला हिच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचं. आणि हिचा मूड जर दुरुस्त करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. सांगू? सांगू? तो म्हणजे शॉपिंग. पप्पा, आणि हिचा होणारा नवरा म्हणून हे तूही लक्षात ठेव. आणि सगळ्यात महत्वाचं, अहो, आवाज कमी करा ना. महत्वाचं बोलणं चालू आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं, हा सगळा खर्च आमचा. शॉपिंगला लागणारा सगळा पैसा मी राजसीकडे देऊन ठेवलेला आहे. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, पाकिटाला हात लावायचा नाही तर राग येईल मला. आणि आज संध्याकाळी जा तुम्ही साड्यांची खरेदी कराल काय का? नाही काका, पैशाचं हो 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 हो. जी तुमच्या मुलीची इच्छा तीच आमची सुद्धा. तिला जसं हवंय ना तसंच होणार. आता काय, ती फक्त सून नाही आमची, लेक सुद्धा आहे. आता मीच तिची सासू आणि मीच तिची आई. समीरची आई. किती क्यूट आहात तुम्ही.
मी असे लाड करेन ना तुझे. तू सांग ना, आपण साडी खरेदी करायला कुठे जायचं? ते काय शॉपिंग कुठे करायची? माझं फेवरेट कला मंदिर. अगं पण ते खूप मोठं दुकान आहे. रेणुका, अपग्रेड कर ना स्वतःला. नाहीतर काय. समीरच्या हिला सांगा, आता माझ्या बरोबर राहायचं म्हणजे लेवल अप करायला हवी की नाही. हो ना, म्हणजे काय. आय नो तुला थोडं ऍडजस्ट करायला वेळ लागेल, बट शिकशील तू हळूहळू. समीर तू क्विकली रेडी हो. हा, लग्न ठरल्यापासून आपण डेटवर गेलो नाही आहोत ना. मग आता शॉपिंगच्या निमित्ताने आपण छान बाहेर पडू. आय एम एक्साइटेड. लेट्स एन्जॉय. मी जरा चेंज करून येतो. समीर मला सांगा, आपण मनाविरुद्ध निर्णय का घेतो? आपल्या जवळच्या माणसांच्या आनंदासाठी ना. चला या या. बापरे, किती पॉश आहे. रोजच येतो असं दाखवा. रिलॅक्स. या मॅडम, नमस्कार, वेलकम. विराज कामत, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे ओनर आहेत ना, त्यांनी पाठवलं होतं. हा, आला होता फोन विराज सरांचा. लग्नाचं शॉपिंग आहे आपलं. हो हो, कल्याणी, मीच. सचिन, या मॅडम. अर्पिता, ये या ग. बाई, दुकानात लिफ्ट रोज येतो. प्लीज. हा. आपल्या लग्नाची खरेदी करताना प्रत्येक मुलगी खरं तर एक्साइटेड असते, पण तू मात्र आनंदी नाहीयेस. आय विश की काहीतरी चमत्कार व्हावा आणि अचानक एक जादूचं दार उघडलं जाऊन तुझ्या आयुष्यात आनंद यावा.